साजूक तुपातील शिरा. अरे वाह! किती छान. हिवाळ्यात साजूक तुपातील शिरा मिळाला तर किती सुंदर ना. तर बघू शकता आपला साजूक तुपातील शिरा किती बनून छान तयार झालेला आहे. नमस्कार, मी कविता. कविताच किचन अँड ब्लॉग मराठीमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा खूप स्वागत आहे. आय होप तुम्ही पण मजेतच असणार. मी पण मजेतच आहे. मित्रमैत्रिणींनो, आजचा दिवस तुम्हाला खूप आनंदाचा आणि आरोग्याचा जावो हीच स्वामीचरणी प्रार्थना. तर बघू शकता किती सुंदर असा आपला साजूक तुपातील शिरा बनून तयार आहे. तर चला हा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर इथे बघू शकता आता मी एक पाऊण वाटी रवा घेतलेला आहे. तुम्ही क्वांटिटी कमी जास्त तुम्ही तुमच्या हिशोबाने करू शकता. तर इथे आणि रवा फुलतो पण छान त्याच्यामुळे मग मी एक पाऊण वाटी एवढा रवा घेतलेला आहे. आपल्याला छानसा असा रवा भाजून घ्यायचा आहे. खमंग रव्याचा वास येईपर्यंत आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे. आता रव्याचा कलर आपल्याला थोडासा लालसर होईपर्यंत आपल्याला रवा छान असा भाजून घ्यायचा आहे. मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, कमेंट नक्की करा. आता इथे मी 2 चमचे बेसन पीठ घेतलेले आहे. बेसन पिठामुळे आपल्या जो रवा किंवा आपण शिरा म्हणतो त्याची चव इतकी छान येते ना, तर एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्ही बेसन पीठ घालून. खूप सुंदर येतो हा शिरा. आता इथे रवा आपल्याला रवा आणि बेसन पीठ छान असं भाजून घ्यायचं आहे. बघू शकता रव्याचा कलर पण छान चेंज झालेला आहे आणि आपल्याला हलकासा ब्राऊन होईपर्यंत किंवा हलकासा लालसर होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा. अगदी काळा पण नाही करायचा. तर आता बघू शकता आपल्याला छानसा असा रवा भाजून आपला तयार आहे. तर आता इथे मी गॅस बंद केलेला आहे आणि आपली कढई आणि रवा गरम असल्यामुळे तुम्ही तूप आहे ना मेल्ट करून पण घालू शकता. पण मी जसं आहे ना आपलं तूप डब्यामधलं मी तसंच घालते घट्टसर. तर 2 मिनिटात ते मेल्ट होऊन जाईल कारण आपली कढई वगैरे गरम असल्यामुळे ते लगेच होतं. आता इथे गॅस बंद करून दिलेला आहे मी. गॅस थोड्या वेळाने ऑन करेल मी. बघू शकता तुम्ही मित्रमैत्रिणींनो, माझे व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, कमेंट नक्की करा आणि तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात तर मला कमेंट नक्की करा. आता इथे मी 2 ते 3 चमचे तूप इतकं वापरलेलं आहे. आता बघू शकता आपला छान असा रवा भाजून तयार झाल्यानंतर इथे मी थोडेसे बदाम घेतले. तुमच्याकडे काजू असतील किंवा आणखी काही ड्रायफ्रुट्स असतील तर ते पण तुम्ही रव्यासोबतच छान असे भाजून घ्याल आणि ते थोडीशी मी हिरवी वेलचीचे दाणे काढून मग ती छान अशी कुटून घेतलेली आहे. त्याच्यामुळे आपला रव्याला फ्लेवर खूप छान येईल आणि खूप सुंदर असा हा शिरा बनून तयार होतो मित्रमैत्रिणींनो. आता मी एकीकडे गरम पाणी करत ठेवलं होतं, तर मला 1.5 ग्लास पाणी मी साईडला गरम करत ठेवलेलं होतं. तर आपल्याला रव्याला पाणी खूप जास्त लागतं, त्या हिशोबाने आपल्याला पाणी जास्तच गरम करून ठेवायचे. सुरुवातीला असं पातळसर दिसतं ते, पण थोड्या वेळाने ते पूर्ण छान असं कोरडंसं होईल. आता इथे मी पाऊण वाटी रवा घेतलाय, 2 चमचे बेसन पीठ घेतले, त्यामुळे मी इथे पाऊण वाटी एवढी साखर घेते. तर साखरेचं प्रमाण तुमच्या चॉईसवर आहे, तुम्ही कमी किंवा अधिक करू शकता. आता इथे आपल्या गोडाचा पदार्थ म्हटलं की आपण थोडंसं मीठ त्यात घालतो. मिठामुळे आपल्या शिरा म्हणा किंवा रवा म्हणा त्याची चव खूप छान येते. तर एकदा नक्की करून बघा मित्रमैत्रिणींनो ह्या पद्धतीने. अगदी करायला सोपं आणि चवीला पण खूप छान लागतो. हिवाळ्यात दुसरा काही नाश्ता करण्यापेक्षा एकदा नक्की ट्राय करून बघावं. असा शिरा बनून तयार होतो मित्रमैत्रिणींनो. माझे व्हिडिओज तुम्हाला कसे वाटतात मला कमेंट नक्की करा. आता बघू शकता आपलं रव्यामधलं पाणी हळूहळू कमी होतंय. तर आता हे जेव्हा उडतं ना, त्याच्यामुळे मग आपल्याला वरून एकदा ताट ठेवून द्यायचं आहे, कारण ते अंगावर उडतं, गरम असतं ते. तर आता बघू शकता आपला छानसा असा रवा किंवा शिरा बनून तयार आहे. तर तुम्ही आता मार्गशीर्षचा महिना चालू आहे, तर तुम्ही प्रसादासाठी पण करू शकता किंवा गुरुवारचे उपवास असतात, त्या उपवास सोडण्यासाठी पण एखादा गोडाचा पदार्थ म्हणून करू शकता. तर बघू शकता आपला साजूक तुपातील शिरा बनून तयार आहे. करून पहा.